नमस्कार, मी गार्गी गोरेगावकर न्यूज 18 लोकमत मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। बुलेटिनची सुरुवातच चाकरमान्यांच्या अपडेटने आपण घेतोय। कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसमोर आता ट्रॅफिकचं मोठ्या प्रमाणात विघ्न आलंय। गणेश उत्सवासाठी लाखो चाकरमाने कोकणाकडे निघालेत। मुंबई गोवा महामार्गावरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी झाली आहे। महामार्गावर वाहनांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे आणि त्यामुळे ट्रॅफिक जाम झाले आहे। कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी जादा गाड्या सोडण्यात आल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाल्याचं चित्र समोर आलंय। तिकडे गणपती स्पेशल गाड्यांमुळे कोकण रेल्वेचं वेळापत्रकही कोलमडलंय। कोकण रेल्वे मार्गावरील नियमित गाड्या सुद्धा आता उशिराने धावतायत। दहा ते 12 तासात पोहोचणारे चाकरमानी सध्या 16 ते 17 तासांचा प्रवास करून अखेर रत्नागिरी कोकणामध्ये दाखल होत आहेत। एसटी कामगारांनी पुकारलेला संप मागे घेतल्याची घोषणा होताच मुंबई पुण्याहून चाकरमान्यांनी भरलेली एसटी गाडी ही कोकणाच्या दिशेने धावली आणि गणरायाचा जयघोष करत चाकरमाने गावागावामध्ये दाखल होत आहेत। एसटी रेल्वेसह खासगी वाहनं देखील कोकणामध्ये दाखल होत आहेत। याशिवाय कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या गाड्या सुद्धा चाकरमान्यांना फुललेल्या आहेत। रेल्वे प्रशासनाने रत्नागिरी आणि चिपळूणसाठी गणपती स्पेशल ट्रेन सोडली आहे। महामार्गालगतच्या सर्वच एसटी डेपोंमध्ये चाकरमान्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते। चिपळूणमधील शिवाजीनगर तसंच मध्यवर्ती बस स्थानकामध्ये गणेश भक्तांची मोठी गर्दी झाल्याचं चित्र समोर आलंय। तर आपण ही दृश्य पाहतोय। चाकरमाने हळूहळू कोकणामध्ये दाखल होत आहेत। साधारण 17 ते 18 तास प्रवास करत ट्रॅफिक कोंडीचा सामना करत आपल्या गणरायाच्या भेटीसाठी ते कोकणामध्ये आपापल्या गावी दाखल व्हायला सुरुवात झाली आहे। आपण ही दृश्य पाहतोय। रेल्वे स्थानक असेल त्याचबरोबर बस डेपो असेल सर्वत्र या चाकरमान्यांची या गणेश भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते। तर कणकवलीतून आपल्याबरोबर आपले प्रतिनिधी विशाल रेवडेकर आहेत। विशाल, चाकरमाने हळूहळू आपल्या गावी दाखल व्हायला सुरुवात झाली आहे, मात्र या दरम्यान मोठ्या प्रमाणात त्रासाला वाहतूक कोंडीला त्यांना सामोरं जावं लागलंय। विशाल, माझा आवाज पोहोचतोय का? या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मी आता कणकवली रेल्वे स्थानकामध्ये आहे। आता काही वेळातच रेल्वे ज्या जादा सोडलेल्या आहेत त्या देखील येतील आणि जर पाहिलं तर सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल या ठिकाणी गर्दीचा उच्चांक जो आहे तो वाढलेला पाहायला मिळतात। कारण मागील 3 ते 4 दिवस ज्या 600 फेऱ्या कोकण रेल्वेने चालू केलेल्या आहेत आणि यामध्ये 600 फेऱ्यांमध्ये विशेष करून या गाड्या अगदी सिंधुदुर्ग असेल किंवा या जिल्ह्यापर्यंत त्या मर्यादित असणार आहेत। काही गाड्या या बाहेर जातील, मात्र काही ज्या जिल्ह्यात येणार आहेत यामधून अगदी लाखो प्रवासी जे आहेत ते सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झालेले आहेत असा अहवाल जो आहे तो पोलिसांकडून प्राप्त होतोय। यामुळे कोकणात येणारा उच्चांक जो आहे तर मुंबई गोवा महामार्गावर आज दुसऱ्या दिवशी देखील मोठ्या प्रमाणावर रहदारी आणि वाहतूक कोंडी पाहायला मिळते। मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील वेरळ या ठिकाणी रेल्वेवरील पुलाचं काम अर्धवट असल्यामुळे एक लेन सुरू आहे। याच ठिकाणी तब्बल 2 किलोमीटर परिसरात वाहनांची मोठी कोंडी निर्माण झाली आहे। या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर यांनी। पाहूया। कोकणात गणेशोत्सवासाठी जे चाकरमानी येतात मुंबई गोवा महामार्गावरती मोठी रहदारी या ठिकाणी पाहायला मिळते। माझ्या पाठीशी आपण बघितलं तर आपण आता सध्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील वेरळ या ठिकाणी आहोत। मुंबई गोवा महामार्गावर आपण बघू शकतो की या ठिकाणी ज्या क्रेन उभ्या आहेत त्या रेल्वेच्या पुलावरचं जे काम आहे ते पूर्णपणे अर्धवट आहे आणि त्याच्यामुळं आत्ता मोठ्या प्रमाणावरती येणारे जे चाकरमाने आहेत त्यांची आज दुसऱ्या दिवशी सुद्धा मोठ्या प्रमाणावरती गर्दी आहे। अजून 2 दिवस पुढचे अशाच प्रकारे महामार्गावरती गर्दी राहील असं सांगण्यात येत आहे। महामार्ग पोलीस असतील, स्थानिक पोलीस असतील यांची मात्र ही वाहतूक कोंडी कमी करताना मोठी दमछाक होताना पाहायला मिळते। चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी। तर कोकणातील गणेश उत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। त्यासाठी मिळेल त्या वाहनानं चाकरमानी आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाला कोकणामध्ये येत असतो। लाडक्या बाप्पाचं अगदी काही तासांवरती आगमन येऊन ठाकलंय। असं असतानाच कोकणामध्ये येणाऱ्या चाकरमान्यांचा ओढ हा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय। रेल्वे, एसटी बसेस, खासगी वाहनं चाकरमानी वापरून कोकणामध्ये दाखल व्हायला लागलेत। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल रेवडेकर यांनी। पाहूयात।
गणेशोत्सव अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलाय आणि जर पाहिलं तर चाकरमान्यांची संख्या जी आहे ती लाखोंच्या पटीत आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होताना पाहायला मिळते। जर माझ्या मागे पाहिलं तर कणकवली रेल्वे स्टेशनवर आहे, आताच काही वेळापूर्वी या ठिकाणाहून रेल्वे मार्गस्थ झाली, मात्र प्रवाशांचा ओघ जो आहे तो आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये कशा पद्धतीत प्रवासी जे आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी कोकणात तळकोकणात दाखल होताना दिसतात। कारण गणेशोत्सवाला कोकणामध्ये विशेष असं महत्व आहे, त्यामुळे चाकरमानी असेल त्या ठिकाणाहून आपल्या सुट्ट्या टाकून या ठिकाणी कोकणात दाखल होतोच। आणि जर आपण पाहिलं तर दृश्यांमध्ये चाकरमान्यांचा ओघ जो आहे मिळेल त्या बसने, मिळेल त्या एसटीने, खाजगी वाहनाने, त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर खाजगी वाहनं यांची देखील संख्या जी आहे ती वाढताना दिसते। मोठ्या संख्येने गणरायाचं आगमन आता सिंधुदुर्गात होताना पाहायला मिळते। जवळजवळ 70,000 पेक्षा जास्त घरगुती गणेश मूर्त्या ज्या आहेत त्या बसविण्यात येतात, त्यांची प्रतिष्ठापना करण्यात येते आणि त्यामुळे या गणेशोत्सवाला विशेष असं महत्व तळकोकणात दिलं जातं। आणि काही चाकरमानी जे आहेत ते अगदी सुट्ट्या टाकून गावागावामध्ये येतात। आपण कुठून आलात आणि काय सांगा? मी ताडदेव मुंबईवरून आलोय आणि मला ताप आला असून पण मी दरवर्षी गणपतीला गावी येतो आणि मला गणपती सण एवढा आवडतो की कोकणातला गणपती एकदम आवडीचा असतो। आम्ही सुट्टी मिळत नसली तरी सुट्टी टाकून आम्ही बॉसला कन्व्हिन्स करून गावी येतो आणि आम्हाला फार आनंद वाटतो गावी। आणि ट्रेनची तात्काळची तिकीट काढून आम्ही दरवर्षी येतो, कधी नाही मिळाली तर लक्झरी बसेस अशा मार्गाने आम्ही गावी पोहोचतो। व्हिडिओ जर्नलिस्ट चित्राज परबसह विशाल रेवडेकर, न्यूज 18 लोकमत, सिंधुदुर्ग। तर गणेश उत्सवासाठी लाखो चाकरमानी मुंबई गोवा महामार्गावरून कोकणात दाखल होत आहेत। महामार्गावर कुठेही अपघात झाल्यास अथवा आपत्कालीन परिस्थिती ओढवल्यास गणेश भक्तांच्या सेवेसाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीनं रत्नागिरी जिल्ह्याचं प्रवेशद्वार असलेल्या खेडमधील कशेडी ते राजापूर पर्यंत महत्त्वाच्या ठिकाणी पेंडॉल उभे करण्यात आलेत। या पेंडॉलमध्ये स्थानिक पोलीस, महामार्ग पोलीस, आरोग्य कर्मचारी, रुग्णवाहिका चालक यांचा 24 तास बंदोबस्त ठेवण्यात आलाय। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चंद्रकांत बनकर यांनी। पाहूयात। मुंबई गोवा महामार्ग सध्या वाहतुकीने गजबजलेला आहे। गणेशोत्सवासाठी लाखो चाकरमानी कोकणात येत आहेत। अनेक अपघात झाल्याच्या घटना देखील घडलेल्या आहेत, मात्र रत्नागिरी जिल्हा पोलीस दल गणेश भक्तांच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याच्या तयारीत आहे। आपण बघतो की या ठिकाणी पेंडॉल उभा केलेला आहे। आपण कशेडी बोगद्याच्या पायथ्याशी आहोत। या ठिकाणी पोलीस मदत केंद्र देखील आहे, त्यानंतर या ठिकाणी वायरलेस सिस्टीम देखील उभी केलेली आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी आरोग्य विभागाच्या कडून मेडिसिन किट देखील आहे, म्हणजे एखाद्याचा अपघात झाला तर त्या ठिकाणी तात्काळ त्या ठिकाणी लोकांना फर्स्ट एड म्हणजे प्राथमिक उपचार या ठिकाणी करता येतील अशी व्यवस्था केलेली आहे। एकंदरीत जर बघितलं तर या ठिकाणी पोलीस असतील, आरोग्य विभाग असेल, त्याचप्रमाणे महसूल कर्मचारी या ठिकाणी उपलब्ध आहेत। त्याचप्रमाणे जिल्हा पोलिसांनी जर अपघात झाला किंवा कुठे वाहतूक कोंडी झाली तर पर्यायी मार्ग कोणते आहेत ते देखील या ठिकाणी जिल्हा पोलीस अधीक्षक असतील आणि जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेलं आहे। त्यामुळे लाखो चाकरमानी जे गणेश उत्सवासाठी येणार आहेत त्यांच्या सुरक्षिततेची जिल्हा प्रशासनानं ठिकठिकाणी काळजी घेतलेली पाहायला मिळते। चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड रत्नागिरी। गणेश उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची स्वारगेट बस स्थानकामध्ये देखील मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते। खासगी वाहतुकीच्या गाड्यांचे दर दुप्पट असल्यामुळे महामंडळाकडून जास्तीत जास्त बसेस सोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेतली आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी। पाहूयात। बाप्पाचं आगमन अगदी उद्यावरून ठेपल्यानं सगळे कोकणवासी आपल्या गावाकडे निघलेले आहेत। आता आपण स्वारगेट बस स्थानकावर आहोत। खरं तर काल जास्त गर्दी होती, आज कमी, कारण बहुतांश कोकणवासी ऑलरेडी आपल्या गावी पोहोचलेले, पण जे काही राहिलेले आहेत चुकून माकून ते आज निघतायत। गर्दी आहे गाड्यांना। काका कुठे चालले? गाव कुठलं तुमचं? निंबुर्शी करून एसटीन चालले कशाला? बसने जाणार आहे। गणपतीला सीजन मध्ये गणपती जाणार आहे। आमच्या घरी गणपती असतो, 6 दिवस आमचे गणपती असतात, त्यासाठी जातोय। किती जण, कोण कोण चालले? आम्ही एकटाच आहे। एकटाच। वहिनी गाव येतात, पुण्याला आहे। पुण्याला? घरी कोण कोण असतो? भाऊ, आई। दरवर्षी कोकणाला गाव जातो आपण। आणखीन काही कोण? मावशी कुठलं गाव तुमचं? तिला असतात बिचारे गाव? आम्ही महाडचे, पोलादपूरचे आम्ही। आता आम्ही गणपतीचे चाललेले आहोत। किती दिवस? आम्ही आता 8 दिवस राहणार। गौरी गणपती होत सर येणार नाही आम्ही। कारण का आमचा किती वर्षापासून? आता 20 वर्ष झाली आम्हाला जातोय आम्ही। 20 वर्ष दरवर्षी? हो, दरवर्षी होळी आणि गणपती हे आमचे मोठे सण।
जागा आहे का? म्हणजे गाडीत आता आम्ही तर रिझर्वेशन केलेलं नाही, भेटेल त्याच्यानं जायचं. हे भेटेल ते हा. मिळून जाईल. बघा कधीपासून आला तुम्ही इथं? सकाळी गाडी आता चालूय आम्ही. गाडी मिळते? मिळते आता काय मिळेल त्याच्यानं जायचं. हे बघा सगळे कोकणवासी जी मिळेल ती गाडी जे मिळेल ते गाडीने निघतात. जे रिझर्वेशन केले ते रिझर्वेशनच्या गाडीतनं जातात. पण ही सकाळपासून गर्दी बघतोय, अगदी 6 वाजल्यापासून अशीच गर्दी आहे. प्रत्येक कोकणवासियांना हे सगळ्यांना आपल्या गावाकडे जायचंय, कारण बाप्पाचं स्वागत करायचंय. आणि आपल्या घरी बाप्पा बसवल्यानंतर मग साधारण कोणी 5 दिवस, कोणी 6 दिवस, कोणी 8 दिवस, मग किमान एक आठवडा तरी हे कोकणवासी आपल्या गावी जातात वर्षातनं एकदा तरी, होळीला आणि गणपतीला. मग असं म्हणतात की घाटावरचे लोक दिवाळीला आपल्या गावी जातात आणि कोकणातली मंडळी गणपतीत गावी जातात. म्हणजे तसं सगळे कोकणवासी बहुतांशी मुंबईतनं जास्त गावी जातात. पुण्यात तशी मुंबईच्या तुलनेत कोकणवासीयांची रहिवासींची संख्या कमी आहे. तरी पण जी काय मंडळी आहे ती गेली 2-3 दिवस झाले आपल्या गावी निघलेली. त्यामुळेच हे स्वारगेट बस स्थानक हे कोकणवासींच्या गर्दीने फुलून गेलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे.